खंडाळा घाटात जाम झाले ट्रॅफिक 10 मिनटं हळूहळू जातोय आपण आज जाऊ घाटामध्ये आपण आहोत आणि जबरदस्त समोरचा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो वाव। नमस्कार मंडळी, मी संदेश, तर तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी ना आज मी निघालेलो ना पुण्याला जायला बाय बाईकने। आपली ही इकडे बाईक आहे युनिकॉर्न अशी। तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपल्या ह्या प्रवासाला आपण आता इथून सुरुवात करतोय। तर चला मंडळी, प्रवास करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। तर आपल्या आता घरातून आपण निघालेलो आहे इथून आणि ऊन पण कडाक्याचा असणार आहे असं त्या याच्यामधून बाईक चालवायची आपल्याला। सकाळचं पण ऊन जबरदस्त असतं। मी आणि माझी बाईक चाललो आता पुण्याला 2 दिवसाच्या सुट्टीवरती। दूधवाल्याची गाडी बघा, जबरदस्त मस्त वाटते गाडी 3 व्हीलर। आणि बाईकवरती बसल्या ना गरमी कुठेतरी गेली, लगेच हवा लागायला लागली मस्त छान अशी। सकाळचा पण असा ऊन कडाक्याचा जाणवतो ना, असं जबरदस्त वाटतं। असं ते दुपारचाच ऊन वाटतो, 9-10 वाजले तरी पण तो दुपारचा ऊन वाटतं असं। तरीने बदलापूर कर्जत हायवेला आपली ही राईड चालू झालेली आहे। हा आहे बदलापूर कर्जत रोड। सकाळच्या गाड्या जरा कमीच आहेत त्यामुळे काय वाटत नाही एवढं। साईडला रस्त्याची पण कामं होत आहेत तिकडे। काय माहिती एवढा मोठा कुठला पाईप टाकतात, कसला पाईप आहे तो काय माहिती, जबरदस्त मोठा आहे ते। 10 फुटापेक्षा खालती खड्डा पाडलेला आहे मोठा असा त्या साईडला। माथेरानच्या पायथ्याजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत आणि पुढे आपल्याला माथेरानचं आपल्याला कमानी पाहायला भेटते, हुतात्मा वीरबाई कोतवाल प्रवेशद्वार। आणि अजून 14 किलोमीटर अजून इथे कर्जत इथून लांब आहे असं 14 किलोमीटर। मस्त डांबरीकरण रोड आहे असा। डांबरी रोड कसं जास्त तापत नाही असं आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कसं तापतात जास्त असं। जाम भारी जबरदस्त वाटतं असं राईड करायला। असं मुंबई टू पुणे अशी आपली बाईक राईड होणार होती आज। कर्जत फक्त 1 किलोमीटर फक्त बाकी आहे आणि कर्जत आल्यानंतर आमचा नाश्त्याचा टाईम होत असतो आणि सकाळचा पण टाईम झालेला आहे 9:30 वाजले। कर्जतला आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि मस्त इथे नाश्ता करायचा आपल्याला कर्जतला। आपल्याला आता राईट मारून ना खोपोली मार्गे जायचे। हा लेफ्ट साईड आहे, इकडे नाशिक साईड इकडे जातो या साईडला। पूर्ण सर्कल दर्शन बोलतो ना तसंच आहे। गाडी थांबवल्यानंतर मग उन्हाचा चटके बसायला सुरुवात होतं तसं। वा इकडे रस्त्यांची कामं चालू आहे तिकडे आणि कर्जतला ह्या रस्ते पूर्ण म्हणजे काय बोलतात त्याला, त्या दुकानं पूर्ण तोडून टाकले आहेत ना, रस्त्याचं काम चालू आहे रस्ता वाढवण्याचं। रस्ता बघा किती खराब आहे, पावसाळ्यात लय बेकार हालत होणार आहे। रस्ता चिकचिकाट, पाणी मारतात म्हणून ते एक बरं आहे, दररोज पाणी मारतात। हा मस्त एक हॉटेल शोधायचं आणि मस्त नाश्ता आणि चहा पाणी प्यायचं पहिली। शिवसागरमध्ये आम्ही एकदा गेलो होतो, इथेच गेलो होतो ना आपण। खूप म्हणजे याला चव आणि ढव नाही त्याला काय। इथे जाऊया ना आता, ठाकरे हॉटेल। इथं गाड्या बघा किती थांबल्यात, ठाकरे हॉटेल। बापरे, ते फुल आता स्टँडिंगलीच आपल्याला बघायला लागेल, नाश्ता करायला लागेल। पार्किंगला जागा कुठे आहे, इथे आहे। बापरे किती गर्दी आहे बघा इकडे। भजी, बटाटा भजी, वडापाव, कांदा भजी, बापरे कढई बघा थोडी मोठी आहे। लय गर्दी। बघूया आपल्याला बसायला सीट भेटते म्हणजे टेबल भेटतो का बसायला। ठाकरे हॉटेलला आपण आल्याच्यानंतर मागवले भजी मागवलेले आहेत आणि इकडे हे भजी कसले, पालक भजी। ओके, इकडे बायको पण आहे, मी आहे। असं आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे कर्जतमध्ये। ठेचा पण आहे, बापरे इकडे चटण्या बघाल तर 4 प्रकारच्या चहा चटण्या आहेत। ठेचा पण आहे, वेगवेगळ्या चटण्या अशा आणि जबरदस्त हा हॉटेल चालत असतं इकडे। तर या म्हणजे नाश्ता करायला सकाळचा असा गरम आहे त्याच्या। कर्जतमध्ये नाश्ता केल्याच्यानंतर आपण निघालो खोपोली साईडला। इकडे ह्या साईडला राईट साईडला जातो तो पनवेल साईडला आणि आपण जायचं पुणे 104 किलोमीटर, लोणावळा 31 किलोमीटर।
आणि खोपोली फक्त 17 किलोमीटर, पळसझरी 5 किलोमीटर. अशा तऱ्हेने आपली राईड पुन्हा एकदा चालू झाली. नाश्ता केल्याच्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आपण आलेलो आहोत आणि ही खरी इथून आपली राईड इथून चालू होईल. बघा हा आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. जबरदस्त असा आपल्याला राईडचा आनंद घेता येणार आहे. आता कसा फोनवर बोलत बोलत चाललाय बघा ना. स्वतःला पण जाऊन जाणार ना, पुढच्याला पण जाऊन देत नाही. असा परत काढला मोबाईल. बघा ना गाड्या कशा पण टाकतात यार. पाठी पुढे बघत नाही इकडून तिकडून असे लोक. जीव लोकांना वर आल्या वाटतं. कशा पण गाड्या टाकतात, पाठीहून गाड्या बिड्या येतात पुढून तिकडून. जबरदस्त असं आपल्याला घाट पाहायला भेटतं. ओव्हरटेक करायला नको असं, पुढून पण गाड्या येत असतात ना ते. हे बघा कसला टर्न आहेत बघा ना. एक नंबर वाटतं त्याची गाडी चढवायला. लय भारी वाटतं चढवायला ते. बघा टर्न बघा ना, एक नंबर. असे वाकडे तिकडे. वरती ट्रॅफिक आहे, आपण बोलत होतो ट्रॅफिक नाही म्हणून. वरती गाड्या थांबल्या आहेत. चढत नाही ना या घाटामधून CNG वाले असे. वरती बघा किती ट्रॅफिक आला. पण थोड्याच आपल्याला पाहायला भेटेलच. एक तर तिकडून गेला, एक इकडून गेला. कुठून जायचं ॲक्च्युली आल्याच्यानंतर ना समजत नाही कुठून रस्ता जायचा आणि काय. अरे परत पाठी फिरले. बाईकवाले काय कसे पण जाऊ शकतात. हे बघा ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक बघा. दगड लावत लावत चालले चाकाला. अरे आपल्याला जागा भेटेल काय? वरून पण रस्ता आहे का? नको, आपण हाय त्या रूटने जाऊया. ट्रक बंद पडला आहे. तिथे ट्रॅफिक बघा, भली मोठी ट्रॅफिक आहे. आपण पण थांबलेलो आहोत. वसार काढत काढत जायला कसं, वसार काढत काढत एका साईडने. बाईकवाले पण थांबले म्हणजे मोठी ट्रॅफिक आहे. घाबरते अशी नाही ह्याच्या गाडीमध्ये असं घाटामध्ये. आणि इथे पुढे आपल्याला शिंगोराबाचं मंदिर आपल्याला पाहिलं होतं सुंदर असं राईट साईडला. सत्यनारायणची महापूजा आहे बघा. सत्यनारायणची पूजा आहे इथे. हा बघा हा चढ बघा, जबरदस्त असं चढ आपल्याला पाहायला होते. इथे मागे पण एकदा आलं होतं ना, इथे गाड्या बंद पडल्या होत्या. साईडला गाड्या लागल्या त्या. हे बघा हा खतरनाक चढ आहे. टर्निंगचा हात आहे बघा. इथून परत क्रॉस होते असा रस्ता तिकडे. इकडे ना लांबून मारायला लागतं. त्यांच्या जवळून ना बसत नाही असं एवढं. गाडी चढतच नाही. हे बघा ह्याची गाडी बघा बंद पडली. हळूहळू जातो आपण. आज जाऊ शकत नाही ना. आता वसार काढत जायला लागतं बघा ना. खूप सारी ट्रॅफिक आहे गाड्यांची पण. अनुभवी ड्रायव्हर पाहिजे तिकडे गाडी चालवायची म्हणजे. नवीन गाडीचा असा असेल तर लय प्रॉब्लेम होता. अरे बापरे, इथे पण गाडी आपण बंद पडली का काय? हे लय मोठा ट्रक आहे भयानक आहे. असं लांबून चालवले ना काय वाटत नाही असं. हां हात करतोय. हां फायनली अर्धा घाट चढलो आपण. किती गाड्या बंद पडतात. 4 व्हीलर पण किती बंद पडतात. 2 व्हीलर नाही बंद पडत. तिकडे बघा किती लागल्यात त्या गाड्या. फायनली म्हणजे घाट आपण चढलेलो आहोत. म्हणजे ट्रॅफिकवाले पण आहेत दिसतात आपल्याला. कुठून कुठे गाड्या जातात ना ह्या घाटामध्ये आल्या समजतच नाही इकडे. पुढून पण गाड्या येत आहेत, पाठून मागून पण येत आहेत. ही बघा ही भली मोठी ट्रॅफिक परत येते. पुण्याकडून येतात ना लोक मुंबईकडे, तेव्हा ही ट्रॅफिक बघा एवढी मोठी यायची. हा जरा बरं वाटलं, जरा थंड. इंजिन पण कसली गाडीचे तापले बघा. याचं पेट्रोलच फुटला का काय? पेट्रोल खाली रस्त्यावर सांडलं त्याचा.
चला मंडळी, खंडाळा घाटात जाम झाले ट्रॅफिक. 10 मिनटं झाले आम्ही इथे थांबलो. ऑइल पाहिजे ऑइल. आता गाड्या थांबलं तर बघा, सुट्टीच्या टायमाला तर बापरे ट्रॅफिक होतच असते. खंडाळा घाट संपला एक जसा. ट्रॅफिकवाले किती लोक इकडे, बापरे खूप सारे ट्रॅफिकवाले तिकडे वरती. मोठ्या मोठ्या गाड्या थांबवलेल्या. अवजड वाहनास प्रवेश बंदी, छोट्या वाहनास प्रवेश चालू. 2 लिंबू सरबत, अच्छा ग्लास दूध आहे. तर लिंबू पाणी पितोय मस्त. गरम पण जाम होते ना. लिंबू लय महाग आहे तिकडे सध्या. आता हे कसं आहे लिंबू 40 रुपये काहीतरी पाव होते काहीतरी वाटतं, काय माहीत नाही किती आहेत ते. मस्त पेरू बघा, लाल लाल पेरू मस्त तिथे. समोरचा व्यू पॉईंट आहे, सेल्फी पॉईंट आहे पुढे. कैसा आहे लिंबू पाणी? 30 रुपये. लिंबू हा हे महाग किती झाले जातात, 30 रुपये 60 रुपये दोघा जणांचे. एका लिंबूचे 30 रुपये ग्लास. रस पण निघत नाही. पिळून काढतो येतो, पिळून रस. घाटामध्ये आपण आहोत आणि जबरदस्त समोरचा व्ह्यू आपल्याला पाहायला वाटते. वाव, एक नंबर वाटतंय ना असं. माकडं कुठे फिरायला गेली? माकडं होती इकडे. माकडं आता गेली कुठे? हां ऊन लागला, ते गेली आता आतमध्ये घरामध्ये त्यांच्या. असं वाटतं तिकडे धबधबा आहे ना, तो पाणी चालू आहे तिकडे. म्हणजे उन्हामुळे म्हणजे तो मला वाटतं धबधबा आटतच नाही वाटतं. वर्षाचे 12 महिने वाहत राहतो वाटतं. अशा गेल्या खालतून नदी गेली वाटतं ती. तर म्हणजे अब तुम्हाला एकविराईच्या दर्शनाला जायचं तर इथून डमडम भेटू शकतं तिथे. सीट किती रुपये एवढं माहीत नाही, पण इथून डमडम भेटतात तिथे. एकविराईच्या दर्शनासाठी जातो आपण. तर मस्त जबरदस्त असे ना पिकलेले आंबे सुरू असे. डझन कसे काय माहिती, विचार डझन कसे आहेत ते. डझन कशात आहे हो? डझन 400-500 रुपये डझन. ओके. रत्नागिरी का कुठला आहे? रत्नागिरीचा हापूस आंबा 400-500 प्रमाणे डझन आहे. आता कसं 800 रुपये झाले ना, त्यानंतर मग आंब्यांची भावना कमी होत असतात. मस्त असं 400-500 म्हणजे अजून कमी येईल तो. हा बरं, रिक्षावाला बघ कुठून टाकतो. ती बघा ना, ती काय आहे जबरदस्त अशी. उद्याकडून मुंबईकडे जाते, पण ही एवढी ट्रॅफिक जाम झाली ना अशी. कधी संपायची ट्रॅफिक? ही संध्याकाळपर्यंत संपेल का? भली मोठी ट्रॅफिक भली. थांब थांब, अरे थांब. कारला एकविराच्या आईच्या आपण पायथ्याजवळ येऊन पोचलेलो होतो तिथे. आणि या लेफ्ट साईडला इकडे येऊन आपल्याला ते एकविरा इकडे जाण्याचा मार्ग आहे तो. आणि सुंदर असा पुण्या साईडला रोड जातो आहे, मस्त छान असा. तर संविधान रक्षक चौक म्हणून आपण ह्या चौकात इथे येऊन पोचलेलो आहोत. आणि सिग्नल बरोबर लागला आणि सिग्नल सुटलेलं आहे. 125 सेकंदाचं आहे. अरे गाडी बंद पडली का काय? राईट मारून जायचं आपल्याला तिकडे. अरे बापरे, खड्डा बघ एवढा. देहू रोड. पुण्यातले रस्ते जबरदस्त, मस्त रस्ते तिकडे. आलो आणि ना रस्तेच समजत नाही कुठून कुठे रस्ते जातात ना. बापरे, मेट्रोचं काम चालू आहे वरती. इकडून रस्ता जातो, तिकडून रस्ता जातो. फाटेच फुटले भरपूर असे. प्रत्येक असा चौक 10-10 मिनिटांनी येतो आणि कुठे रस्ते जातात ना समजत नाही. मॅप टाकून जातो फक्त. स्ट्रेट जायचं आहे फक्त, स्ट्रेट. चौकमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ब्रिजच्या खालतून आपण जातो. तिकडे आपल्याला त्या साईडला जायचं असं. हा जरा बस मस्त वाटतं यार, असं ब्रिजच्या खालतून आलं की थंडावा मिळतो थोडासा. हा रस्ते कुठून कुठून जातात ना, बापरे काय समजेल ना बाबा. बघून हा रस्ता इकडे, हा इकडे इकडे.
कुठून कुठे रस्ते काढलेत ना बापरे, समजायला मागत नाही. चुकायला एक अनोळखी असेल तर लय चुकेल तो. पेट्रोल पंप भेटला एकदा सर. तिथं पूर्ण टंकी खाली झाली पूर्ण यार. इथं भेटला नसतं ना वाटच लागली असते पूर्ण. परत संध्याकाळी थोडं बाहेर जायचं आपल्याला. कसं लिटर आहे बघूया आता पुढे. 103 रुपये. पेट्रोल पंप किती लिटर बसतो? 3 लिटर का 4 लिटर इकडे जातो आहे ना. 103 रुपये लिटर. 5 लिटर 6 लिटर प्रेशर भेटला चांगला. 8 लिटर भेटला. 8 लिटरच्या वर आहे. ओके पेमेंट झालं. मंडळीनं आपण आलेलो आहे घरापर्यंत पोचलेलो आहे. जाम त्या उन्हाच्या कडाड्यातून आलेलो आहेत ना, असं नको वाटलं ती आहे. फायनली मंडळी आपण ना पुण्याला पोचलेलो आहोत. आणि 1 का 1.5 वाजला. फुल म्हणजे काय रस्तेच समजत नव्हते इकडचे ना. त्या नको वाटलं उन्हातून असं ना तिरबिरल्यासारखं वाटलं जबरदस्त असं. परत असं दुपारच्या ड्रायव्हिंग करायचं म्हटलं ना तर लय भारीच वाटणार. परत नको वाटतं ते. तर चला म्हणजे फायनली आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणजे बाय, धन्यवाद.